श्री स्वामी समर्थ. शेतकरी वडिलांची ताकद. ही कथा एका सर्वसाधारण गावातील गरीब शेतकऱ्याची आहे, जो रोज सकाळी लवकर उठून मातीचं सोनं करण्यासाठी एक प्रकारे त्याच्या कष्टांना झुंजच म्हणता येईल तो देत असतो. ऊन, वारा, पाऊस काहीही असले तरी तो आपली झुंज काही थांबवत नाही. दुपारच्या तापत्या उन्हात त्याच्या अंगाच्या लाया होत असतात, घामाच्या धारा वाहतात, पण त्याच्या डोळ्यातील ते स्वप्न, मनातील ते एकच स्वप्न, त्यासाठी कोणत्याही संकटावर मात करायची तयारी त्याच्या डोळ्यात साफ दिसून येत होती. आणि ते स्वप्न म्हणजे आपल्या लेकरांचं भविष्य घडवणे. त्याने त्याच्या थकव्याला कधीच महत्त्व दिलेले नसते, कारण त्या शेतकऱ्याला माहीत असतं की हे कष्ट, हा त्याग आपल्या मुलाच्या उत्तम भविष्यासाठी आहे. वडिलांनी आपल्या मुलांसाठी पाहिलेले स्वप्न मोठे होते. तो म्हणायचा, माझी मुले शेतात राबताना नाही तर शाळेत जाऊन खूप शिक्षण घ्यावीत. शिक्षण घेऊन उंच भरारी घ्यावी. खरा बळकट कष्टाळू तोच असतो जो स्वतःच्या सुखासाठी नाही तर आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी जगतो. म्हणूनच या शेतकरी वडिलांची खरी ताकद ही फक्त मातीशी झुंज देण्यात नसून आपल्या लेकराच्या आयुष्याला नवी दिशा, नवी आशा देणे, त्याचे आयुष्य उज्ज्वल करणे यामध्ये असते. अशा प्रकारे शेतकरी वडिलांची ताकद त्याच्या त्यागातून, प्रेमातून, त्याच्या मनातील आशेतून दिसून येते.